सगुण भक्ती. सर्वांभूती भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी तो माझ्यात आहे हे पटलं पाहिजे. सोन्याचा दागिना मला सोनं भेटवा असं म्हणत नाही. त्याचप्रमाणे मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचा आहे असं नाही समजू. तो आपल्याजवळच आहे. मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मी कुणाचा आहे हे जर जाणलं तर मी कोण आहे हे कळायला वेळ लागायला नको. सत्समागम केला म्हणजे मी कोण हे कळतं. साक्षी रूपाने नटलेला जो मी त्याला पाहायला जंगलात जायला नको. माझे पण सोडावे म्हणजे मीचा बोध होतो. भगवंत चोहोकडे भरलेला आहे असं आपण नुसतं तोंडाने म्हणतो, पण त्याप्रमाणे वागत नाही हे आपलं मूळ चुकतं. भगवंत माझ्यात आहे तसाच तो दुसऱ्यातही आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो. जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो तसं हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकलं आहे. मी करता नसून राम करता आहे हे म्हटलं म्हणजे त्यात सर्व आलं. पोशाख निरनिराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो. संन्यास हा मनाचा असतो, पोशाखाचा नसतो. मनावर कशाचाही परिणाम होऊ न देणं हाच संन्यास. सगुण भक्ती करावी, भक्तीने नाम घ्यावं, नामात भगवंत आहे असं जाणावं आणि भगवंताचं होऊन राहावं हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे. साधू संतांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे. आपलं ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते. आपण देही असल्यामुळे आज आपला देवही आपल्यासारखाच पण त्याच्याही पलीकडे असणारा असा पाहिजे. अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती होय. लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की आपण त्याच्या पुढे त्या वस्तूसारख्या इतर पण बाधक नसणाऱ्या वस्तू टाकतो. त्याचप्रमाणे सगुणोपासनेचा परिणाम होतो. दृश्य वस्तूंवर आपलं प्रेम आहे, जे दिसतं तेच सुखाचं आहे असं आपल्याला आज वाटतं. म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनविला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल. आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावं. इतर ध्येये असावीत पण त्यांचा आग्रह नसावा. प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधी असं म्हणतात. सहजपणाने जगणे म्हणजे सहजपणातून वेगळे न राहणे हीच सहज समाधी होय. राम सर्व करतो आणि राम माझा दाता आहे ही भावना ज्याची स्थिर झाली त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असं समजावं. त्याच्या जन्माचं सार्थक झालं हे सांगणे नकोच. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.